So next is a ball thrown vertically downwards with a velocity 20 meter per second. आता एक बॉल आहे ज्याला आपण थ्रो केलं वर्टिकली. ओके, सो वर्टिकली डाउनवर्ड समजा हा बॉल आहे आणि याला आपण वर्टिकली डाउनवर्ड थ्रो केलेला आहे. तो याचा अर्थ इनिशियल वेलोसिटी इज नॉट इक्वल टू 0 कारण त्याला रिलीज केलं नाही तर त्याला थ्रो केलेला आहे. ओके, वर्टिकली डाउनवर्ड्स. आता डाउनवर्ड्स आहे याचा अर्थ एक्सिलरेशन इज पॉझिटिव्ह. ओके, एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ अ वेलोसिटी ऑफ 20 मीटर पर सेकंड. म्हणजे रिलीज करताना जी वेलोसिटी आहे ती आहे 20 मीटर पर सेकंड. देन फ्रॉम द टॉप ऑफ टावर इट हिट्स द ग्राउंड विथ 80 मीटर पर सेकंड. आणि जेव्हा ग्राउंडला हिट केलं त्यावेळेस जी स्पीड होती ती होती 80 मीटर पर सेकंड. तर आपल्याला हाईट ऑफ द टावर म्हणजे या टावरची हाईट आपल्याला फाइंड करायची आहे. अर्थातच ते असणार डिस्टन्स. आता ॲज वी नो की ओव्हरऑल डाटा जर पाहिला यामध्ये तर इनिशियल वेलोसिटी दिलेली आहे 20 मीटर पर सेकंड. एक्सिलरेशनची व्हॅल्यू आहे जी की आपण अप्रॉक्सिमेटली 10 घेणार. ओके, आणि त्यानंतर वेलोसिटी जी आहे फायनल वेलोसिटी ॲट द ग्राउंड 80 मीटर पर सेकंड आणि हाईट अर्थातच डिस्टन्स आपल्याला ट्रॅव्हल करायचा आहे. सो ॲज वी नो की एस करण्यासाठी आपल्याला जो बेसिक फॉर्म्युला आहे तो आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. याला जर आपण रिअरेंज केलं तर v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर अपॉन 2a. सो फायनल वेलोसिटी आहे 80 स्क्वेअर मायनस 20 स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 into 10. and as we know कि 8 का स्क्वायर 64, so 00, 2 का स्क्वायर 4 and 2 2 का 2 10 का 10. So definitely it should be 6000 divided by 20 and answer is 300 meter, which is the option number C. हे त्याचं उत्तर असेल. आता नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये जर पाहिलं आपण अ बॉय स्टँडिंग ॲट टॉप ऑफ द टावर ऑफ 20 मीटर हाईट ड्रॉप्स अ स्टोन वेलोसिटी विथ विच इट हिट्स द ग्राउंड. आता सपोज हे आपण घेतलं AB. ओके, तर AB जे आहे तर हे टावर आहे आणि टावरच्या टॉपला बॉय या ठिकाणी प्रेझेंट आहे. ओके, आता काय झालं की त्या हेटवरून त्यांना एक जो स्टोन आहे दगड हा रिलीज केला, ड्रॉप केला आहे. ओके, थ्रो नाही केला. दॅट्स वाय इनिशियल वेलोसिटी काय असेल 0. त्यानंतर वेलोसिटी विथ विच इट हिट्स द ग्राउंड. मग आता ग्राउंडला हिट करताना वेलोसिटी काय असेल जेव्हा की डिस्प्लेसमेंट जी आहे s हे किती दिलं आहे आपल्याला ती असेल टावरची हाईट जी आहे 20 मीटर आणि जे एक्सिलरेशन आहे ते असेल 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे पॉझिटिव्ह का घेतलं कारण आपण जो बॉलची स्टोनची डायरेक्शन आहे तर तो दगड अर्थच्या दिशेने आहे. दॅट्स वाय व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह घेणार. सो इथे आपल्याला फायनल वेलोसिटी काढण्यासाठी तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन काढली आणि सो v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. फायनल वेलोसिटी आपल्याला काढायची आहे. सो एक लक्षात ठेवायचं की ही केस फ्री फॉल सारखी आहे कारण
इनिशियल वेलोसिटी 0 असेल तर अशा वेळेस आपल्याला माहिती आहे की v चा डायरेक्ट फॉर्म्युला √2gh हे असतो. त्यानंतर 2 into g ची व्हॅल्यू 10, हाईट 20, सो 20 into 20 अर्थातच 20 मीटर पर सेकंड. ऑप्शन नंबर बी हे त्याचं आन्सर असेल. देन थर्ड क्वेश्चन मध्ये जर पाहिलं आपण, बॉल इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स. यावेळेस बॉल वरच्या दिशेने फेकला चालला. इट हॅज अ स्पीड ऑफ 10 मीटर पर सेकंड. When it has reached one of its maximum height, how high does the ball rise? आता थोडेसे डिफरंट प्रकारची केस आहे. A ball is thrown vertically upwards. बॉल जो आहे हा vertically upwards फेकला गेलेला आहे. ओके, आता यावेळेस काय सांगितलं, इट हॅज अ स्पीड ऑफ 10 मीटर पर सेकंड. आणि तेव्हा when it has reached one of its maximum height. Okay, so 1/2 राहिलं इथं. 1/2 of its maximum height म्हणजे अर्ध्या हाईटवर पोहोचल्यानंतर बॉलची जी स्पीड आहे ती 10 मीटर पर सेकंड आहे. सपोज ही टोटल हाईट आपण h कन्सिडर केली तर जी हाफ हाईट असेल तर ती किती असेल, h/2. आणि सो h/2 या हाईट वर आल्यानंतर सपोज टॉप पॉइंट आपण C, मिडल पॉइंट A आणि ग्राउंड पॉइंट A कन्सिडर करू. टोटल हाईट h आहे म्हणून एक लक्षात घ्या, वरचं पण डिस्टन्स h/2 आहे आणि A to B हे सुद्धा काय आहे, h/2 आहे. आता मिडल पॉइंट B वर आल्यानंतर जी स्पीड आहे तर ती स्पीड आहे 10 मीटर पर सेकंड. आता आपण एक काम करू, जी A पॉइंटला स्पीड होती ती UA कन्सिडर करू. ओके, ती आपल्याला माहित नाही आणि ती आपल्याला विचारली सुद्धा नाही. त्यानंतर B पॉइंटची जी स्पीड आहे तिला आपण इनिशियल वेलोसिटी कन्सिडर करू, फक्त U. का? कारण आपल्याकडे A पॉइंटहून वेलोसिटी नाही पण B पॉइंटवरून आहे आणि C पॉइंटला तुम्हाला माहित आहे की तो टॉप पॉइंट आहे. अशा वेळेस फायनल वेलोसिटी जी आहे ती 0 असेल. B पॉइंटवर आल्यानंतर त्यानं जी स्पीड अटेन केली ती 10 मीटर पर सेकंड आहे. त्यामुळे आता आपण फक्त विचार B to C करणार. सो B to C मध्ये इनिशियल स्पीड 10 मीटर पर सेकंड, वेलोसिटी 0, त्यानंतर जे डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स आहे ते आहे h/2 आणि ओव्हरऑल अपवर्ड दिशेने आहे म्हणून ऍक्सिलरेशन हे असणार -g. करेक्ट. तर ॲज वी नो पुन्हा एकदा तेच इक्वेशन, v² is equal to u² plus 2as. वेलोसिटी 0 आहे. सो इनिशियल वेलोसिटी आपण 10 कन्सिडर केली, त्यानंतर प्लस ची ऐवजी मायनस, कारण a ची व्हॅल्यू मायनस घेणार नाही. सो 2 into 10 into s जे आहे ते आहे h/2. 2 to 8 कॅन्सल. आता जे -10h आहे ते अपोजिट साइडला असल्यावर 10h आणि राइट साइडला 10 चा स्क्वेअर 100 and so h is equal to 10 मीटर. अर्थातच ऑप्शन नंबर ए जे आहे जी टावरची हाईट आहे टोटल तर ती इथली 10 मीटर. आता यानंतर शेवटचा जे प्रॉब्लेम आहे तो आपण घेऊ. यामध्ये जर पाहिलं आपण तर पहा, 2 bodies A mass of 1 kilogram, B mass of 3 kilogram are dropped from height 60 meter and 25 meter respectively. So suppose okay, दोन आपण बॉडीज घेतल्या. पहिली बॉडी आहे A, दुसरी आहे
बी. पहिल्याचं मास जे आहे M1 ते असेल 1 किलोग्राम, दुसऱ्याचं मास जे आहे ते आहे 3 किलोग्राम. दोघांचं वैशिष्ट्य आहे की त्यांना ड्रॉप केलं गेलं, रिलीज केलं गेलं. म्हणून या ठिकाणी दोन्ही केसमध्ये जी इनिशियल वेलोसिटी असेल ती असेल 0. त्यानंतर जे हाईट ते अटेन करायचे रिलीज केल्यानंतर, तर लक्षात घ्या की ए बॉल जो आहे तर यांना ग्राउंड पर्यंत येईपर्यंत समजा आपण त्याचे डिस्टन्स S1 कन्सिडर करू, तर ते आहे 16 मीटर. आणि ज्या हाईट वरून बी ला रिलीज केलं होतं तिथून अर्थ पर्यंतचं जे डिस्टन्स आहे S2 हे आहे 25 मीटर. तर अशा वेळेस त्याचा आपल्याला रेशो काढायचा आहे, टाइम रेशो. सपोज ए बॉलनं टाइम घेतला होता T1 आणि बी बॉडीनं टाइम घेतला होता T2. तर आपल्याला T1 आणि T2 फाइंड नाही करायचे, आपल्याला T1 आणि T2 यांचा रेशो फाइंड करायचा आहे. आता इनिशियल वेलोसिटी 0 असेल तर आणि ऍक्च्युअल आपण व्हर्टिकली डाऊनवर्ड्स रिलीज करायलो, दॅट्स वाय ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू ही +g असते. आणि म्हणून या केसमध्ये जे S = u θ आपण सोडून देऊ इनिशियल वेलोसिटी असल्यामुळे, सो हाफ gt² हा फॉर्म्युला असेल. आता g दोन्ही केसेस मध्ये कॉन्स्टंट आहे, हाफ कॅन्सल होईल, सो रेशो असेल S1/S2 = T1² T2². आता T1 आणि T2 चा रेशो आपल्याला फाइंड करायचा, सो T1 आणि T2 हे काय असेल √S1 and S2 यांचा रेशो असेल. देन आपल्याला माहित आहे की S1 ची व्हॅल्यू आहे 60 आणि S2 ची आहे 25 आणि दॅट्स वाय स्क्वेअर रूट घेतल्यावर हा रेशो आला 4/5, विच इज द ऑप्शन नंबर C. सो अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स.